नमस्कार. आज 31 मार्च संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आता अवकाळी पावसाचा जोर हा ओसरणार आहे. त्यासोबत राज्याचा उन्हाचा चटका देखील वाढणार आहे. तर काही जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे. या संदर्भाची आपण डिटेल माहिती बघूया. सर्वप्रथम जर आपण बघितलं काल कुठे पाऊस झाला तर मराठवाड्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये काहीसा हलका मध्यम पाऊस आहे. त्यानंतर कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये देखील हलक्या पावसाच्या नोंदी आहेत. आणि चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी आहेत. यानंतर सध्याची स्थिती अर्ध्या तासापूर्वीची आपण जर बघितली तर दक्षिण मराठवाडा आणि विदर्भामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे. उत्तर मराठवाड्यामध्ये देखील ढगाळलेलं वातावरण आहे. आणि महत्त्वाचा जो पावसाचा ढग आहे तर तो कोल्हापूर, सांगली या ठिकाणी मेघगर्जनेसह गडगडाटासह पाऊस देईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे. विधानसहित तीव्र स्वरूपाचा गडगडाट या ठिकाणी सध्या चालू असेल. आणि आता इथून पुढे रात्रीचा आपण अंदाज बघितला तर काहीसं जे हलके थेंब देतील अशा प्रकारचं धाराशिवच्या उत्तरवर्ती विभाग, त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये देखील आणि छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यामध्ये काहीसं हलकेसे थेंब होतील अशा प्रकारची स्थिती आहे. या व्यतिरिक्त खूप मोठा पाऊस सध्या तरी नाही, परंतु जसजशी रात्र होईल तसतसं उशिरा काहीसं अरबी समुद्रामध्ये बाष्पाचा पुरवठा होऊन दक्षिण मराठवाड्याकडे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि विदर्भामध्ये देखील रात्री उशिरापर्यंत पावसाचा अंदाज राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जरी आपल्याला संध्याकाळी पाऊस चालू नसला तरी शेतकरी बांधवांनी या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. उशिरापर्यंत पाऊस येईल आणि विजांसहित पावसाचा अंदाज आहे. आता आपण उद्याचा जरी अंदाज बघितला 1 एप्रिलचा तर कसल्याही प्रकारच्या पावसाचा इशारा नाही, परंतु सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या ठिकाणी रात्र गरम राहण्याचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा जास्त तापमान राहील म्हणजे उकडा रात्री जाणवणार आहे. 2 आणि 3 एप्रिलचा अंदाज जर बघितला आपण तर या ठिकाणी सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या ठिकाणी रात्र गरमच राहण्याचा अंदाज आहे. आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट राहील असा इशारा देण्यात आलेला आहे. 3 एप्रिलला देखील अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज आहे. 4 एप्रिलला जर बघितलं आपण तर अकोला, वाशिम आणि यवतमाळमध्ये उष्णतेची लाट राहण्याचा हवामान विभागाचा इशारा आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे संपूर्ण इशारे जे आहेत हे दररोजच्या रोज बदलत असतात आणि पुढील जवळपास 5 तारखेपर्यंत संपूर्ण इशारे बदलणार आहेत. आणि दक्षिणेकडील मराठवाडा आणि अजून काही जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा विदर्भामध्ये देखील येण्याची शक्यता आहे. कारण की 42°C जास्त तापमान आपल्याला 3-4-5 तारखेला बघायला मिळणार आहे. 6 तारखेला देखील ही स्थिती राहणार आहे. आणि पुन्हा राज्यामध्ये पावसाचा देखील अंदाज आहे 5 ते 6 तारखेपासून. याबद्दलची माहिती आपण उद्या सकाळी जवळपास 9:30 ते 10च्या दरम्यान तुम्हाला देऊ. तर उद्या जे उष्णतेचं लाट राहणार आहे तर दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामधील सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील बुलढाणा आणि संपूर्ण विदर्भामध्ये चांगल्यापैकी उन्हाचा चटका जाणवेल. खास करून विदर्भामध्ये जे असेल तर 42°C पर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, नागपूर, त्यासोबत बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना या ठिकाणी जवळपास 41 ते 42°C पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. आणि अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूरमध्ये, वर्ध्यामध्ये 42°C जास्त तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. आपण मॉडेलनुसार जर बघितलं तर उद्यासाठी जे तापमानाचा अंदाज आहे तर जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग, बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी, त्यासोबतच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग 40 ते 42°C म्हणजे 42°C आसपास या ठिकाणी तापमान जाऊ शकतं. अतिशय उन्हाचा कडाका वाढणार आहे. आणि यामध्ये थोडाफार मॉडेलनुसार डिफरन्स येत राहतो. आणि तापमान जे असेल उद्या चांगल्यापैकी कडाका या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाणवणार आहे. पश्चिमेकडे जे आहे तर तापमानामध्ये काहीशी हलकीशी घट आहे. जवळपास या ठिकाणी 36 ते 38°C आसपास तापमान राहील. तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, साताराचा पूर्वेकडील विभाग, त्यासोबत सांगली आणि सोलापूरचा पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी जे असेल 38 ते 40च्या दरम्यान म्हणजे 40च्या आसपासच राहील. 38 राहणारच नाही, 40 किंवा 40पेक्षा जास्तच राहण्याची शक्यता आहे. चॅनल जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला अशाच प्रकारचे अंदाज मिळतील, त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.